तिरोडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंग चढू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं अजय सिंग गौर यांनी अधिकृतरित्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. 1999 पासून पक्षाशी समर्पित असलेल्या गौर यांना तिरोडा मतदानसभा क्षेत्रातील महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून ओळख आहे. 2014 मध्ये तिरोडा नगर परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना अजय सिंग गौर यांनी शहरात अनेक विकास कामांना गती दिली. नागरिकांच्या शिक्षणाच्या स्तरात वाढ व्हावी यासाठी लिटिल बर्ड कॉन्व्हेंट स्कूल सुरू करणे हा त्यांचा महत्त्वपूर्ण उपक्रम. प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमी दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात त्यांनी यश मिळवलं असून पुन्हा एकदा लोकसेवेसाठी ते मैदानात उतरले आहेत. नमस्कार. तिरोडा शहरातील सर्व जनतेला माझा नमस्कार. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं नगराध्यक्ष या पदाकरता उभा आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपण आपलं मत मला देऊन भरघोस मताने विजयी कराल ही अपेक्षा. आणि येणाऱ्या वेळात जर तुमच्या आशीर्वादाने मी त्या चेअरवर आसीन झालो तर मी तुम्हाला एक निश्चित वचन देतो की लहान तबक्यापासनं मोठे जेवढे आपले विषय आहेत ते सर्व विषयाला मी आपल्या माध्यमातून प्रयत्न करेन की मी ते सर्व काम करू शकेल असे मी तुम्हाला आश्वस्त करतो. आणि तुम्हाला माहित आहे या अगोदर सुद्धा मी 2.5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून होतो आणि मी काय कामं केले आहे हे तुमच्या निदर्शनास आले असतीलच. पण आता मी सांगतो, जर मी नगराध्यक्ष झालो तर जशी मी एक लिटिल बर्ड कॉन्व्हेंट शाळा उघडली आहे तशाच प्रकारची एक आणखी लिटिल बर्ड कॉन्व्हेंट शाळेची मी स्थापना करणार. ग्रॅज्युएट मुलासाठी MPSC चे कोचिंग क्लासेस त्यांना मिळावे, त्यांना त्याचं मार्गदर्शन भेटावं यासाठी सेमिनार्स घेणार, जेणेकरून युवा लोकांना ते रोजगार मिळण्यास सोयीचे होईल. तिसरी शिक्षण झालं आणि आरोग्य. तुम्हाला सर्वांना माहित असेल की आरोग्याची जी व्यवस्था आहे ती चरमळली आहे. इथं मोठं जिल्हा उपरुग्णालय असून सुद्धा तिथं ती सोय भेटत नाही. सर्व केसेस रेफर होतात गोंदियाला. इथं कोणतेच डॉक्टर व्यवस्थितपणे त्याच्या मार्गदर्शन करत नाही किंवा रुग्णांच्या आजाराबद्दल काहीच करत नाही. फक्त रेफर करणे हा जे एक त्यांचा नियमित असा काम आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी तिथं पाहिन. आणि शिक्षण असो, शेती असो किंवा आणखी दुसरे अनेक विषय असतील, कारण की रस्ते नाली हे फक्त डेव्हलपमेंटचे विषय नाही, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी दुसरे विषय आहेत जेणेकरून आपण आपल्या शहराची व्यवस्थेचा निर्माण करू शकतो. मी आपल्याला आश्वासित करतो की निश्चितच जर मी आपल्या आशीर्वादाने त्या चेअरवर बसलो तर मी तुमच्यासाठी जितकं व्यवस्थित आणि चांगलं होऊ शकेल ते करण्याचा प्रयत्न करेन. एवढं बोलतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी. अजय सिंग गौर यांनी तिरोडा नगर परिषदेच्या जनतेनं पुन्हा विश्वास दाखवला तर आणखी एक लिटिल बर्ड कॉन्व्हेंट सुरू करण्यासोबतच ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी MPSC कोचिंग क्लासेस आणि मार्गदर्शन सेमिनारचं आयोजन केलं जाईल. बेरोजगारी कमी करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरेल. तसेच आरोग्य विषयाला प्राधान्य देऊ असं गौर यांनी यावेळी म्हटलं. तिरोड्यातील निवडणूक वातावरण चांगलंच तापू लागलंय. अजय सिंग गौर यांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटमध्ये चैतन्य निर्माण झालं असून आगामी काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज.